नमस्कार. ग्रंथालीच्या वतीने तुम्हा सर्व वाचकांचं मनापासून स्वागत. आपल्या आयुष्याचा प्रवास आनंददायी व्हावा, प्रसन्न व्हावा अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते आणि अनेक जीवनावश्यक गोष्टींसोबत या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला गरज असते ती अर्थपूर्ण, सहज, साध्या, सोप्या शब्दांमध्ये व्यक्त झालेल्या सुंदर सकारात्मक विचारांची. आणि अशाच सकारात्मक विचारांची शिदोरी घेऊन आज एक नवीन पुस्तक आपल्यासमोर येत आहे, जे वाचनीय आहे, संग्राह्य आहे. डॉक्टर आशुतोष रारावीकर यांनी लिहिलेलं यशपुष्प हे पुस्तक आज ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित होतं आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्रंथालीने हा अभिनव उपक्रम राबवला, तो म्हणजे डिजिटल पुस्तक प्रकाशनाचा. या मालिकेतलं आजचं हे नवीन पुस्तक. वाचक चळवळीचा सकारात्मक विचार करणारी ग्रंथाली आणि स्वानुभवातून हे सगळे सकारात्मक विचार पारखून घेऊन शब्दरूपाने हा खजिना आपल्यासमोर मांडणारे डॉक्टर आशुतोष रारावीकर आपल्यासमोर ठेवत आहेत पुस्तक यशपुष्प. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे मान्यवर आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक, पत्रकार, साहित्यिक उत्तम कांबळे, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, गझलकार, पत्रकार प्रदीप निफाडकर, ज्योती स्टोर्सचे संचालक वसंत खैरनार, लेखक डॉक्टर आशुतोष रारावीकर आणि त्यांचे कुटुंबीय. या सगळ्यांचं स्वागत आणि ग्रंथालीच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करतायत ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर. नमस्कार. आपणा सर्वांचे स्वागत. डॉक्टर आशुतोष रारावीकर लिखित यशपुष्प या पुस्तकाचे प्रकाशन उत्तम कांबळे, प्रदीप वेलणकर, अरुण म्हात्रे, प्रदीप निफाडकर या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. याचा ग्रंथालीस आनंद होत आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभास ज्योती स्टोर नाशिक यांचे आम्हाला सहकार्य लाभले. थोडंसं पुस्तकाविषयी लहान शब्दात मान अर्थ देणारी, जीवनाच्या आत्मतत्वाची कला सांगणारी अजरामर कलाकृती. एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ जीवनाला अर्थ देणाऱ्या शब्दावर अप्रतिम भाष्य करतो. अनेक ग्रंथांमधील जीवनस्पर्शी तत्वज्ञान एकाच पुस्तकात त्यांनी मांडलं आहे. थोडंसं ग्रंथालीविषयी. ग्रंथालीचं यंदाचं 45वं वर्ष. या 45 वर्षात ग्रंथालीने विविध विषयांवरील 1200हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहे. दरमहा शब्दरुची मासिक ग्रंथाली प्रसिद्ध करते. याची वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. आपण जर ती भरली तर आपण ग्रंथालीच्या संपर्कात राहू शकता. लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम जाहीररित्या हॉल घेऊन करता आला नाही. याआधी ग्रंथालीने सोशल मीडियावरून मेधालकारी यांचं स्वप्नपंखांना आकाश तिटे, जयंत नाईक नवरे यांचं आनंद यात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी, डॉक्टर हेमा पुरंदरे यांचं वंश अनुवंश, भगवान इंगळे यांचं उभारणी, ढोर, भिडू, प्रतिभा विश्वास यांचं पोलीस नभोमंडळातील 21 IPS नक्षत्र, शिकणारी शाळा अभिरंग, शिकणारी शाळा बालरंग ही पुस्तके फेसबुक व यूट्यूब चॅनलवरून प्रकाशित केली. 1 मे पासून ग्रंथालीने सोशल मीडियावरून साहित्याच्या पायावर हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे 28 भाग झाले आहेत. आज प्रसिद्ध होणारे पुस्तक मूळ किंमत 200 रुपये, वाचकांना 120 रुपयात सवलतीत मिळेल. टपाल खर्च 25 रुपये वेगळा असेल. धन्यवाद. गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी उत्तमोत्तम पुस्तकांच्या प्रदर्शनाचं आयोजन करणारे लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचे आयोजक, नाशिकच्या ज्योती स्टोर्सचे संचालक, लेखक, एक उत्तम आयोजक वसंत खैरनार. उद्योग आणि व्यापार या क्षेत्रातलं अतिशय महत्त्वाचं नाव, नाशिकच्या साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रातलं, वर्तुळातलं एक महत्त्वाचं नाव. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने ते आपल्याशी सुसंवाद साधतात. नमस्कार मित्र हो, मान्यवर व्यासपीठ आणि रसिक मित्रांनो. ग्रंथाली आणि ज्योती स्टोर्सच्या माध्यमातून येणाऱ्या दिवाळीकरता आम्ही खास भेट आपल्याकरता आणलेली आहे. साहित्य रसिकांकरता ही एक मेजवानी ठरेल यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. मित्र हो, ग्रंथालीच्या वतीनं आणि ज्योती स्टोर्सच्या माध्यमातून दिवाळीकरता आम्ही एक संच आपणाला देऊ इच्छितो, खास सवलतीच्या दरामध्ये. आदरणीय ज्येष्ठ लेखक श्री अरुण शेवते यांनी संपादित केलेला ऋतुरंगचा अंक, दिवाळी अंक, त्याचबरोबर ग्रंथालीचा शब्दरुची अंक हा दिवाळी अंक आणि
आदरणीय आशुतोष रारावीकर यांनी लिहिलेलं यशपुष्प हे एक पुस्तक. या पुस्तकांच्या सेटबरोबरच खास स्टोरीटेल जे मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांच्या कथा सांगण्याकरता किंवा कथा ऐकण्याकरता आपल्याला तिन्ही भाषांमधून 3 महिन्याचं कार्ड आपल्याला दिलं जाणार आहे. अशा या सगळ्या संचाची किंमत एकूण 1499 जरी असली तरी खास रसिकांकरता आपण 750 रुपयाला हा संच देणार आहोत. मित्रहो, मला या निमित्ताने सांगावंसं वाटेल, यशपुष्प पुस्तक जे आदरणीय डॉक्टर आशुतोष रारावीकरांनी लिहिलं आहे, अतिशय सुंदर असं एक कॉफी टेबल बुक आहे. जीवनामध्ये आनंद कसा घ्यावा आणि जीवनामध्ये यश कसं मिळवावं याची अत्यंत चांगल्या प्रकारची गुरुकिल्ली, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, हे मंगेश पाडगावकरांचं ही कविता आपल्याला माहितीच आहे. माणूस शोधण्याची प्रक्रिया आणि माणसातला माणूस घडवण्याची प्रक्रिया यामध्ये जर काही असेल तर या पुस्तकाचा नक्कीच यशपुष्पाचा त्याच्यामध्ये उपयोग होईल याची मला खात्री आहे. मित्रांनो, तुम्हाला निखळ आनंद देण्याकरता, दैनंदिन ताणतणाव कमी करण्याकरता आणि यशप्राप्तीकरता या पुस्तकामधल्या यशपुष्पमधल्या थॉट्सचा तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारचा उपयोग होणार आहे. मला खात्री आहे हे पुस्तक तुमच्या घराची, तुमच्या कुटुंबाची श्रीमंती वाढवेल आणि येणारी दिवाळी आणि नवीन वर्ष तुमच्या कुटुंबाला अतिशय आनंददायी आणि सुखदायी होईल. तर माझी पुन्हा एकदा ग्रंथालय आणि ज्योतिष स्टोरच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण या दिवाळी योजनेचा, स्नेहभेट योजनेचा जरूर लाभ घ्यावा आणि अत्यंत अल्प किमतीमध्ये केवळ 750 रुपयामध्ये हा संच खरेदी करून या आनंदाचं धनी व्हावं. पुन्हा एकदा ग्रंथालय आणि ज्योतिष स्टोरच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. अडीच दशकांहून अधिक काळ आर्थिक क्षेत्रात कार्यरत असणारे नामवंत अर्थतज्ज्ञ डॉक्टर आशुतोष रारावीकर, संचालक DPR भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा पदभार ते सांभाळत आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर रारावीकरांनी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात संचालक पदाची महत्त्वाची जबाबदारीही सांभाळली. ते उच्च विद्याविभूषित आहेत, सुवर्णपदकाचे मानकरी आहेत. त्यासोबतच साहित्य, संगीत, अध्यात्म अशा अनेकविध विषयांमध्ये त्यांना रुची आहे. उत्तम वक्ते, उत्तम लेखक ही त्यांची ओळख आहेच, पण त्यासोबतच शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं योगदानही सुपरिचित आहे. यशपुष्प या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक म्हणून हे पुस्तक लिहिण्यामागची त्यांची नेमकी प्रेरणा काय हे समजून घेऊया. त्यांच्या मनोगतातून ऐकूया डॉक्टर आशुतोष रारावीकरांना. नमस्कार. गेल्या 2.5 दशकांहून अधिक काळ मी अर्थव्यवस्थेत आणि आर्थिक क्षेत्रात काम करतोय. अर्थशास्त्र हे पैशाविषयी बोलतं. जीवनाला अर्थ देण्यासाठी पैसा हा आवश्यक असला तरी तो पुरेसा मात्र नाही. अनेकदा तो अर्थाचा अनर्थही करतो. त्यामुळे मला असं वाटलं की आपण जीवनाला अर्थ देणाऱ्या शास्त्राविषयी लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. काळाची ती गरज आहे. पैसा कसा मिळवायचा हे अनेक जण सांगतात, पण ज्या परमसुखासाठी सगळी धडपड आहे ते कसं मिळवायचं हे सांगणं मला जास्त आवश्यक वाटलं. आणि हीच या ग्रंथामागची सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. जीवन जगणं ही एक कला आहे. त्यामुळे आयुष्याच्या विविध अवस्थांमध्ये आणि परिस्थितीत नक्की काय करायचं
याचा निर्णय पावलोपावली प्रत्येकासाठी मोठा कठीण असतो आणि या प्रश्नांची उत्तरं कुठेही लिहिलेली नसतात. आणि म्हणून या बाबतीत मार्गदर्शक असे विचार या पुस्तकामध्ये आहेत. विचार ही शक्ती असते आणि ती जीवनात क्रांती घडवून आणते. एक विलक्षण विचार संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो आणि म्हणून ते लिहिण्याच्या शोधात मी होतो आणि अशाच स्वरूपाच्या विचारांचं हे पुस्तक मी लिहिलं आहे. यातल्या प्रत्येक विचारात फार मोठा अर्थ भरलेला आहे. जीवन या विषयावर आजपर्यंत असंख्य पानं लिहिली गेली आहेत, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात एवढं वाचायला कोणाकडेही पुरेसा वेळ नसतो. तुम्ही जेवढं कमी पण मार्मिक लिहाल तेवढं ते वाचणाऱ्याच्या जास्त लक्षात राहतं आणि म्हणून या ग्रंथातले विचार मी कमीत कमी शब्दात पण जास्तीत जास्त अर्थ देतील असे लिहिलेले आहे. ते सहज आणि लगेच वाचून होतात. आचार्य अत्रे म्हणायचे की अवघड लिहिणं सोपं आहे, पण सोपं लिहिणं अवघड आहे. आणि म्हणून मी अगदी सोप्या आणि साध्या भाषेत हे विचार लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय भाषेची सुंदरतासुद्धा प्रत्येक विचारात आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुस्तक जीवनाच्या अथांग जलाशयात प्रवास करणाऱ्या प्रत्येक बोटीसाठी आणि जहाजासाठी एक चिरंतन दीपस्तंभ बनून राहील यात मला शंकाच नाही. आपला कार्यभाग साधण्यासाठी बऱ्याचदा माणसं कधी जाणून बुजून तर कधी नाईलाज असतं अनैतिकपणे वागतात. पण काही माणसं सचोटीने वागून सुद्धा व्यावहारिकता न कळाल्यामुळे जीवनातल्या मोठ्या लाभांना मुकतात. आणि म्हणून नैतिकता न सोडता पण मुत्सद्देगिरीचा अवलंब करून जीवनाचा राजमार्ग कसा चालायचा आणि आपल्या इच्छित मुक्कामावर कसं पोचायचं याचं मार्गदर्शन या ग्रंथात आहे. हेच या कलाकृतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि हीच मानवजातीच्या सेवेसाठी आजपर्यंतच्या आयुष्यात मला मिळालेली सगळ्यात मोठी संधी आहे असं मला वाटतं. अर्थशास्त्र आणि अध्यात्म, स्वार्थ आणि परमार्थ हे माणसाचे दोन पाय असतात. अध्यात्मावर अनेक पुस्तकं आहेत, पण केवळ अध्यात्म वाचणं हे पुरेसं नाही. आपण सगळेच विठ्ठलाच्या वाटेवरचे वारकरी आहोत. पुष्पांजली परमेशाला हा या पुस्तकातला शेवटचा भाग वाचताना पंढरीच्या मार्गावर चालण्याचा अनुभव जर वाचकांना आला तर विठोबाचं दर्शन मला झालं असं मी समजेल. हसणं हे जीवनाचं सार आहे. हसल्या वाचून आपला दिवस आणि आपलं जीवन हे दोन्हीही पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून स्मितलहरी हा भाग या पुस्तकात लिहिला आहे. यातले सगळे विनोद हे निर्मळ आहेत, निखळ आहेत. लॉकडाऊनचा संदर्भ ताजा असल्यामुळे त्यावर सुद्धा एक छोटासा पण गमतीशीर असा भाग मी लिहिला आहे. पण यातही काही विचार हे जाता जाता विचार करायला लावतात आणि मार्ग दाखवतात. करमणूक करता करता जे अंतर्मुखही करतं आणि जगण्याचा मार्ग दाखवतं ते साहित्य मौल्यवान असतं. लिहिताना ही दृष्टी मी सतत मनात ठेवली आहे. या ग्रंथोबामध्ये हास्य,
करुण, शांत, वीर, रौद्र, अद्भुत असे साहित्यातले अनेक रस भरलेले आहेत. त्याचा आस्वाद घेताना वाचक रमून जाईल याची मला खात्री आहे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी द्यावे या उक्तीप्रमाणे चालण्याचा मी जीवनात सतत प्रयत्न करत आलो आहे आणि हे पुस्तक हा याचाच एक भाग आहे. माझ्या आईवडिलांच्या जीवनातून आणि शिकवणीतून मला जे शिकायला मिळालं ते सगळं वाचकांपर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. माझ्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा, म्हणून या पुस्तकाचं नाव यशपुष्प. यशस्वी जीवनासाठीची ही विचारपुष्प आहेत, म्हणूनही या पुस्तकाचं नाव यशपुष्प. कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर अर्थात तात्या हे नाशिकला आमच्या घराच्या शेजारी राहायचे. त्यांच्याशी माझ्या वडिलांकडून आमचं नातंही होतं आणि त्यांच्या पत्नी या माझ्या आईच्या गुरुसुद्धा होत्या. लहानपणापासून आमच्या अनेक वर्ष सतत भेटीगाठी व्हायच्या. त्यांच्याबरोबरच्या माझ्या खूप आठवणी आहेत. मी 10 वर्षाचा असताना शाळेच्या मासिकात मी त्यांच्यावर आणि त्यांच्या साहित्य प्रतिभेवर एक लेख लिहिला होता. तेव्हा त्यांनी अतिशय आनंदाने तो सगळ्यांना दाखवला आणि म्हणाले, बघा एका बालकाने माझ्यावर लिहिलं आहे. एकदा रात्री मी त्यांच्याकडे गेलो असताना ते त्यांच्या पलंगावर निजले होते आणि त्यांनी मला गाणं म्हणायला सांगितलं. मी गातोय त्यांना माहिती आहे होतं. त्यांच्यापाशी बसून त्यांच्या पायाशी बसून त्यांनी लिहिलेली सर्वात्मका सर्वेश्वरा ही कविता, हे गीत मी भैरवीमध्ये गायलो आणि ते ऐकल्यावर ते अतिशय खुश झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि तसेच ते शांतपणे झोपी गेले. साहित्याचं बाळकडू तात्यांच्या सहवासातून मला लहानपणापासून मिळालं याचा मला या प्रसंगी अतिशय आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. माझी पत्नी वीणा ही व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर आणि ती ललित लेखिका सुद्धा आहे. आमचा सुपुत्र मिहीर म्हणजे अर्थशास्त्रातली आमची 3री पिढी. तो सध्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत अर्थशास्त्राचं अध्ययन करतो आहे. सांगायचा मुद्दा हा की वीणा आणि मिहीर या दोघांनी सुद्धा या पुस्तकाच्या रचनेत आणि प्रकटीकरणामध्ये अतिशय मोलाची भूमिका पार पाडली आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीयुत उत्तमराव कांबळे यांना मी पुस्तक लिहून पाठवल्यानंतर 24 तासाच्या आत त्यांनी मला अतिशय अप्रतिम अशी प्रस्तावना लिहून पाठवली आणि त्याद्वारे एका साहित्य सम्राटाची राजमुद्रा या पुस्तकावर उमटली आहे असं मला वाटतं. ग्रंथाली या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाला कॉफी टेबल बुकच्या अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे अगदी जाता येता सहज हा विचारपुष्पांचा नजराणा आपल्या दृष्टीला पडतो आणि क्षणार्धात वाचक विचारमग्न होईल असं मला वाटतं. सुदेश हिंगलाजपूरकर यांनी पुस्तकाच्या सुंदर प्रेझेंटेशनच्या कल्पनेपासून ते प्रकाशनापर्यंत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय उत्साही आणि प्रफुल्लित आहे. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, योजकस्तत्र दुर्लभः,
म्हणजे सगळ्या गोष्टींची योजना घडवून आणून तिचा आविष्कार अंतिम स्वरूपात घडवून आणणारा माणूस हा दुर्लभ असतो. आणि सुदेशजी यांना मी यासाठी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांची प्रशंसा करतो. समीर अन्नारकर यांच्या सुंदर चित्राविष्कारासाठी त्यांचेही मी आभार मानतो. साहित्य ही एक कलाकृती असते आणि कलाकृतीचा आनंद हा अनंत असतो. या पुस्तकातल्या प्रत्येक विचारांचे लेखकाला अभिप्रेत असलेल्यांच्याही पलीकडे अधिक सुंदर असे अर्थ जर वाचकांना लाभले तर तो या निर्मितीचा विजय असेल असं मी मानतो आणि त्याच क्षणाची मला प्रतीक्षा आहे. पुस्तक वाचल्यानंतरचा त्यावरचा अभिप्राय आपण सगळ्यांनी मला जरूर कळवा. मी वाट पाहतो. नमस्कार. नाटक, चित्रपट, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारी आणि स्वतःच्या कला साहित्य आविष्कारातून इतरांच्या जगण्याला अर्थ देणारी, इतरांना प्रेरणा देणारी, इतरांच्या आयुष्यात सकारात्मकतेचे अनेक क्षण निर्माण करणारी व्यक्तिमत्व आज यशपुष्प या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने सहभागी झाली आहेत. ज्यांच्या सहज सुंदर स्वाभाविक अभिनयाने अनेक चित्रपट, मालिका, नाटकं रसिकांना भावतात असे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, वाचक चळवळीसारखीच कवितांच्या गावा जावे म्हणत साहित्य चळवळ राबवणारे, महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातच नव्हे तर जिथे जिथे कवितेवर प्रेम करणारा रसिक आहे त्याच्यापर्यंत पोहोचणारे कवी, लेखक, उत्तम सुसंवादक, उत्तमोत्तम शीर्षक गीतं लिहिणारे गीतकार अरुण म्हात्रे आणि ज्येष्ठ पत्रकार, उत्तम गझल अभ्यासक, कविवर्य सुरेश भटांचे शिष्य, स्वतः उत्तम गझल लिहिणारे गझलकार, कवी प्रदीप निफाडकर या तिघांचीही मनोगतं आता आपण ऐकणार आहोत. नमस्कार. यशपुष्प या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मला माझे विचार आपल्यासमोर मांडायचे आहेत. ते मी मुद्देसूदपणे लिहून काढले. यातला कुठलाही मुद्दा राहू नये म्हणून मी या माझ्या लिखाणाचा आधार घेणार आहे. यशपुष्प या नावातच या पुस्तकाच्या यशाचं गमक दडलेलं आहे. आई वडिलांच्या नावानेच आपल्या सर्वांचं आयुष्य घडत जातं. या घडण्याच्या प्रवासामध्ये आपण अनेक यशस्वी आणि अयशस्वी टप्प्यांना सामोरं जात असतो. बरोबर म्हणालो मी. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाला याला सामोरं जावंच लागतं. यालाच आपण जीवन जगणं असंही म्हणतो. आज प्रामुख्याने आपण आशुतोषनी मिळवलेल्या यशाचाच विचार करणार आहोत. अगदी विद्यार्थी दशेपासूनच आशुतोषचा आलेख हा कायम चढाच राहिलेला आहे. एक अर्थतज्ञच हा आलेख कायम चढाच कसा राहील याचा पाठपुरावा करू शकतो. आमच्यासारख्या कलाकाराला या चढत्या आलेखाचं कायम अप्रूपच वाटत आलेलं आहे. चढता आलेख पाहायचा तो कायम दुसऱ्याचाच. स्वतःच्या आयुष्याच्या कलाजीवनाचा तोल सांभाळताना अतोनात कष्टानं सामोरं जावं लागतं. कुठल्याही प्रकारच्या कष्टाला ना नाही आहे, पण त्याचबरोबर यशाचं तोंडी लावणं सापडलं तर या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान मिळतं. एक चांगली, प्रगल्भ, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि यशस्वी ही आशुतोषची प्रतिमा घडवायला निश्चितच त्याचे वडील प्रोफेसर यशवंत रारावीकर, माझे मामा, आणि त्याची आई सौ प्रोफेसर अरुणा रारावीकर, माझी मामी, या दोघांचाही सिंहाचा वाटा आहे. खरोखर या दोघांमध्ये असलेला मायेचा ओलावा, अपरंपार प्रेम, माया याचा मी आणि रजनीनी पुरेपूर अनुभव घेतलेला आहे. यांचं वास्तव्य नाशिकमधलं.
इथेच प्राध्यापक म्हणून त्यांनी मिळवलेलं नावलौकिक, थोडक्यात त्यांची कर्मभूमी ही नाशिक. मी जेव्हा नाटकात काम करत असे तेव्हा प्रयोगाच्या निमित्ताने नाशिकला जाण्याचा खूप वेळा योग येईल. नटसम्राट नाटकात काम करत असताना मी आणि रजनी जेव्हा नाशिकला यायचो तेव्हा आमची मधुरा 6 महिन्याची आमच्याबरोबर असे. आणि नाशिकला आमचा प्रयोग चालू असताना मधुराचा मुक्काम रारावीकरांच्याकडे असे. रात्री 1:30-2ला प्रयोग संपल्यानंतर मधुराला आम्ही घेऊन मुंबईकडे निघत असू. निघताना मामा मामीच पुढच्या प्रयोगालाही तिला घेऊन या, आम्ही सांभाळू असं आश्वासन देत असत. पण त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही नाराजी नव्हती, त्रासिक भाव नव्हता. उलट अपरंपार मायाच दडलेली असे. या मायेचा आम्हाला कधी दडपणही आलं नाही. आधारच खूप वाटायचा. मला आणि रजनीला आवडणारे पदार्थ आवर्जून न चुकता समोर यायचे. मग त्यात त्याचं गाजावाजाही नसे बरं का. एक लाड पुरवल्याचा आनंद चेहऱ्यावरती दिसे. हे सर्व मी इतक्या सविस्तरपणे आपल्यासमोर सांगतोय याचं कारण असं की अशा संस्कारात वाढलेला आशुतोष यापेक्षा वेगळा आणखीन घडणं शक्यच नव्हतं. बँकिंगमध्ये आणि त्याच्या इतर यशस्वी कारकिर्दीत त्याने अनेक विषयावरती पुस्तकं लिहिली. त्याचं परीक्षण, त्याचं विश्लेषण हे तज्ज्ञ मंडळींनी वेळोवेळी केलेलंच आहे. स्वतःच्या अनुभवावर आधारित असं हे पुस्तक अनेकांना जवळचं वाटेल अशी मला खात्री वाटते. चारोळीसम या रचना ज्या आहेत त्या अनेकदा ओठावरती हसू आणतात, कधी विचार करायला लावतात, तर कधी डोळ्याच्या कडा ओलावतातही. हे पुस्तक सलगच वाचलं पाहिजे असं काही नाही. कुठूनही सुरुवात होऊ शकते, कुठेही शेवट करू शकता, पण वाचा मात्र संपूर्ण, हे निश्चित. तुम्हाला पुस्तक हे आनंद देऊन जाईल याची खात्री बाळगा. त्यांनी लिहिलेल्या वेगळ्या प्रकारच्या पुस्तकाला मी आणि रजनी मनापासून शुभेच्छा देतो. शेवट त्याच्याच काही ओळींनी, त्याच्या विचारांनी करावा असं वाटत राहिलं. त्याच्याच ओळी आहेत. जीवनाला अर्थ देते ते अर्थशास्त्र, जीवन पूर्णत्वाला देते ते पूर्णशास्त्र, आणि या दोहोंचा संगम म्हणजे अर्थपूर्ण शास्त्र. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर आशुतोष रारावीकर यांच्या यशपुष्प या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आज तुमच्यासमोर मी आहे. आणि मला सुरुवातीलाच हे सांगायला खूप आनंद होतो की ज्या एका मुलाची जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी मी एक मुलाखत घेतली होती, त्या काळातला होतकरू तरुण म्हणून तोच आशुतोष आज डॉक्टर झालेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये संचालक पदावर आहे. आणि अर्थशास्त्रामध्ये त्यांनी इतकी प्रगती केलेली आहे की जगभरातल्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. त्यानिमित्तानं जगभर फिरलेला आहे आणि अर्थशास्त्रावर त्यांनी खूप लिखाणसुद्धा केलेलं आहे. पण हाच आशुतोष जेव्हा लेखनामध्ये पडतो तेव्हा ती माझ्यासाठी एक विलक्षण महत्त्वाची गोष्ट असते. कारण त्याचा अर्थशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय बाजूला ठेवून तो वेगळं काही अर्थपूर्ण आहे हे बघण्यासाठी लेखनाच्या या सगळ्या प्रवाहात पडलेला आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या प्रत्येक पानावर त्यांना आपल्या मनातलं सगळं स्पंदन आहे ते ठेवलेलं आहे. म्हणजे कधी ते गंध अंतरिक्षाच्या म्हणून आहे, कधी ते स्मितलहरी म्हणून आहे. लॉकडाऊनच्या दिवसामध्ये त्याला काय वाटलं ते सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी परमेश्वराला पुष्पांजली अशा पद्धतीनं परमेश्वराविषयीचं सुद्धा चिंतन केलेलं आहे. एकूण आशुतोष हा तसा आध्यात्मिक वृत्तीचा, शांत, सरळ स्वभावी, म्हणजे 12वीला तो पहिला आला हे अनेक लोकांना माहिती आहे. पण त्याच्यानंतर त्यांनी ज्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय काय जे कर्तृत्व केलं ते विलक्षण गोड आहे. तो गाणं म्हणतो, तो योगा करतो, तो स्पोर्ट्समध्ये आहे, तो अभिनय करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तो लेखन करतो आहे. लेखनामध्ये जो एक चटपटीतपणा लागतो, जी एक कुशाग्र बुद्धी लागते, जो एक विचक्षणपणा लागतो, तो सगळा त्याच्या लेखनामध्ये आहे.
खूप मनापासून हे सगळं लिहिलेलं आहे. तर मी त्याच्या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा देतो. आज ग्रंथालीच्या वतीने हे पुस्तक येते त्याचा एक वेगळा आणखीन एक आनंद आहे, कारण ग्रंथाली सर्वत्र फिरत असते आणि ग्रंथाली अत्यंत वेगवेगळ्या लोकांना शोधून शोधून त्यांची पुस्तकं प्रकाशित करत असते. तेव्हा आशुतोषला शुभेच्छा. ज्या कुसुमाग्रजांच्या गावातून आशुतोष आलेला आहे त्या कुसुमाग्रजांचा सुद्धा त्याला सहवास लाभलेला आहे. त्याच्यामुळे एका अर्थानं एका पारिजातकाचा स्पर्श त्याला झालेला आहे आणि तो सगळा स्पर्श, तो सगळा गंध या पुस्तकाच्या रूपानं तो सर्वत्र वाटू पाहतो आहे. आशुतोष, तुला खूप खूप शुभेच्छा. ग्रंथालीचं सुद्धा अभिनंदन आणि धन्यवाद. नमस्कार, मी प्रदीप निफाडकर. आशुतोष रारावीकर लिखित यशपुष्प या पुस्तकाचं प्रकाशन झालं. ग्रंथालीचे खास करून मी अभिनंदन करतो, कारण हे पुस्तक आंतरबाह्य छान झालेलं आहे. त्यामुळे दोघांचे अभिनंदन. हे पुस्तक कसलं आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तेव्हा त्याला काय म्हणावं? यातल्या कविता आहेत का, गद्य आहे, कथा आहे, काय आहे, तसं तुम्हाला प्रश्न पडेल. म्हणूनच हा प्रश्न सोडवण्यासाठी मी काही विचार केलेला आहे. कारण यामध्ये एकोळी आहेत असं म्हणावं, एक ओळींची कविता. तर काही ठिकाणी 2 ओळींचा शेर असावा तसे शेर आहेत. तर काही ठिकाणी हायकूसुद्धा आहेत, म्हणजे 3 ओळींच्या आहेत. हायकूचे नियम पाळले नाही, पण हायकूसारखे, हायकू सदृश्य काही ओळी आहेत. त्यामुळे ह्या प्रकाराला काय म्हणावं असा जेव्हा मला प्रश्न पडला, तेव्हा मी माझ्या मनाने कौल दिला की ह्याला एक नाव द्यावं, आणि ते नाव म्हणजे आशुविचार. आशुविचार हे का द्यायचं त्याचं कारण आहे, जसं रेंदाळकरांनी मराठी कवितेमध्ये निर्यमक कविता आणली होती. फ्री वर्स किंवा ब्लॅक वर्स वेगळं, मुक्तछंद वेगळं, निर्यमक कविता रेंदाळकरांनी आणली होती. आणि मग तसंच काहीसं रारावीकरांना करायचं आहे की काय कळत नाही, पण त्यांनी एक केले, जे सुचले ते लिहिले. तुम्ही त्याला नाव ठेवत बसा अशी वाचकांवर आणि खास करून समीक्षकांवर जबाबदारी टाकून ते मोकळे झाले. पण त्यांनी सुचलेल्या ओळीचे डोके ओढलं आणि कविता केली नाही, किंवा पाय ओढून त्याची कथा केली नाही. मग म्हणूनच मी याला नाव काय द्यायचं, तर मी माझ्या परीने नाव दिलं, ह्या प्रकाराला आशुविचार असं नाव दिलं. आशुविचार याचे अनेक अर्थ आहेत. आशु कवी असं हिंदीमध्ये ज्याला म्हणतात, त्याला शीघ्र कवी आपण मराठीत ज्याला म्हणतो त्याला आशु कवी म्हणतात. आणि दुसरा आशुतोष हे शंकराचं नाव आहे, आणि या आशुतोष शब्दामध्ये संतोष आहे, पण आशु संतोष आहे. आशु संतोष म्हणजे लवकरच सुख मिळतं. तसंच शंकर जसा प्रसन्न झाला की लवकर सुख मिळेल, तसंच आशुतोष या आशुविचारांमध्ये तुम्हाला एखादं पान उलगडलं की तुम्हाला संतोष मिळेल याची तिथं खात्री आहे, आनंद मिळेल याची खात्री आहे. कारण कोणतंही पान उघडलं आणि कोणत्याही ओळी वाचल्या तरी चालेल, त्याचं असं बंधन इकडं तिकडं नाही, सगळं मुक्त आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही वाचा, कोणतंही पान उघडा, कोणतीही ओळ वाचा, तुम्हाला त्याला नक्कीच आनंद मिळेल. आता गंमत म्हणून एक बघा, एक त्यातला विचार की एखाद्या वक्त्याचं भाषण आपल्याला समजत नाही, त्याच्यावर त्यांनी फार छान लिहिलेलं आहे. ते म्हणतात की काही जण अभ्यास करून भाषण करतात, काही जण अभ्यास करून भाषण करतात, काही जणांचे भाषण झाल्यावर ते कळण्यासाठी इतरांनी अभ्यास करावा लागतो. तेव्हा असे विचार काही आहेत. एक इतका मला छान असा की जे एक विचार तर असा आहे की ज्यावर मी 1 तास प्रवचन देईल, इतकं छान विचार आहे. की ते असं म्हणतात की सूर्योदय असो की सूर्यास्त, सूर्योदय असो की सूर्यास्त, किरणं सोनेरीच असतात. अस्ताला जाणाऱ्या माणसाला हा विचार खूप मोठं बळ देऊन जाणार आहे. असाच एक आणखीन बघा विचार की तू दारू का पीत नाहीस हा प्रश्नच होऊ शकत नाही. तुम्हाला दारू का प्यावी लागती हा खरा प्रश्न आहे. आता माझ्यासारख्या दारू न पिणाऱ्या माणसाला हा विचार आवडणार, त्यात नवल नाही. पण काही विचार हे तुम्हाला प्रचंड आवडतील असे आहेत. उदाहरणार्थ हा बघा
की इतिहास वाचायचा तो नवा इतिहास घडवण्यासाठी. बघायला गेले तर फक्त 6 शब्द आहेत, पण अर्थ किती गहन आहे. कारण आजकाल इतिहास का वाचायचा असा प्रश्न करणाऱ्या मुलांना हा सांगायलाच पाहिजे, हा विचार सांगायला पाहिजे. नवा इतिहास घडवायचा म्हणजे मागचा सगळा पुसायचा नाही, किंवा मागच्याला नावं ठेवायची आणि नवा इतिहास घडवायचा असा अजिबात नाही. आपल्याला इतिहास चांगला आहे तर आपण चांगला इतिहास घडवू, हा उद्देश त्यामध्ये खोल दडलेला आहे. आशुतोषजींनी या पुस्तकात 4 भागात हे पुस्तक केलेलं आहे. एका भागामध्ये त्यांनी गंध अंतरीचा ते आहे पहिला भाग, आत्ता मी जे सांगितलं. एक भाग असा आहे स्मित लहरी, असं त्यांनी त्या भागाला नाव दिलेलं आहे. आणि त्यामध्ये कोणताही विचार तुम्ही वाचला की तुमचा ताणतणाव नक्की दूर होणार आहे. अर्थ या विषयाची गोडी जशी आशुतोषजींना वडिलांकडून मिळाली, तशीच मिश्किलपणाची जोडी ही गोडी त्यांना देणगी वडिलांकडूनच मिळालेली आहे. त्यांच्या वडिलांचे आणि माझे छान संबंध होते, पण तो सांगायचा ही वेळ नाही, ही जागाही नाही. पण ते इतर अर्थतज्ज्ञांसारखे गंभीर चेहरा करून कधी बोललेले नाहीत. ते नेहमी हसऱ्या चेहऱ्याने आणि मिश्किलपणे बोलायचे. आशुतोषजींनी असेच काही मिश्किल विचार या स्मित लहरीमध्ये मांडलेले आहेत. उदाहरणार्थ एक बघा की काहींना काम करावं म्हणून इन्क्रिमेंट मिळतं, काहींना काम करावं म्हणून इन्क्रिमेंट मिळतो, काहींना करू नये म्हणून द्यावं लागतं. असंच काही स्त्रियांवर त्यांनी पत्नीवर लिहिलेले आहेत. आता आशुतोषजींची पत्नी म्हणजे वीणा, या अतिशय साध्या गुणी आणि हिंदू स्त्री जशी असावी तशीच आहे. एका अर्थाने ती माझी विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मी हे चांगलं ओळखून आहे. तिच्याविषयी आशुतोषजींनी जे काही विचार मांडलेत पत्नीविषयीचे, त्यातला एकच विचार वाचा की जे वाचलं की आपल्याला सर्वसाधारण, म्हणजे मराठीत ज्याला जनरल म्हणू, असं एक विचार मांडलेला आहे की तो बघा की त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे. माझ्या बायकोने मला देवीबद्दल काहीतरी विचारलं, माझ्या बायकोने मला देवीबद्दल काहीतरी विचारलं. एका देवीला दुसऱ्या देवीबद्दल सांगण्याची माझी हिंमत झाली नाही. आता पुरुषांचा स्त्रीबाबत दृष्टिकोन कसा असावा हे 2 ओळीत आशुतोषजींनी बरोबर सांगितलेले आहे. स्मित लहरींसारखाच आणखीन एक भाग आहे लॉकडाऊनच्या वेळेत, कारण या लॉकडाऊनमध्ये पुस्तक आलेलं आहे, त्यामुळे तो एक भाग त्यातला आहे. आता त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की लॉकडाऊनमध्ये कटिंगचे दर जे लॉकडाऊनपूर्वी 90 रुपये होते ते एकदम 150 रुपये झाले लॉकडाऊन संपल्यावर. आणि त्यामुळे अनेकांनी घरीच कटिंग करायचं पसंत केलेलं आहे. त्याबद्दल आशु विचार बघा की लॉकडाऊनच्या काळात माझी कटिंग, फिटिंग आणि पूर्ण सेटिंग करण्याचं काम बायकोकडे होतं. अशा अनेक आशु विचारांबद्दल मला बोलावेसे वाटते, पण मी थांबणार आहे. आशुतोषजी काही थांबणार नाहीत, कारण त्यांनीच त्या पुस्तकात म्हणलेलं आहे की कलाकारांनी निर्मिती कधी थांबवू नये. आणि त्याचं कारण पुढे दिलं आहे, कलाकारांनी निर्मिती कधीही थांबवू नये, कारण तो ईश्वराचा आविष्कार आहे आणि ईश्वर थांबत नाही, तो अनंत आहे. त्यामुळे आशुतोषजी निर्मिती न थांबवता नवं पुस्तक घेऊन आपल्यासमोर नक्की येतील, या खात्रीसह आपली रजा घेतो. धन्यवाद. 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्यांना साहित्यिक योगदानाबद्दल अनेक मानाचे पुरस्कार लाभलेत, पत्रकारितेतल्या ज्यांच्या कार्याचा गौरव दर्पण आणि इतर प्रतिष्ठेच्या 53 पुरस्कारांनी झाला आहे, असं साहित्य आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रातलं मान्यवर व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, पत्रकार उत्तम कांबळे. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवताना यशपुष्प या पुस्तकाविषयीचं त्यांचं मनोगत काय आहे ते आपण ऐकणार आहोत. आपल्या देशातले एक प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर यशवंत रारावीकर यांचे सुपुत्र आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉक्टर आशुतोष रारावीकर यांच्या यशपुष्प या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभामध्ये मी उपस्थित राहिलो, याचा मला खूप आनंद आहे. खरं म्हणजे हा ग्रंथ यापूर्वी ई बुकच्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि तो आता हार्ड कॉपीच्या मध्ये वाचकांच्या समोर येतो आहे.
खरं म्हणजे रारावीकर यांनी मराठी साहित्यात यापूर्वीच अतिशय सुंदर प्रवेश केलेला आहे. यापूर्वीच त्यांनी 7 ग्रंथ लिहिलेले आहेत आणि ते वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत. पण साहित्याच्या अंगाने, विचाराच्या अंगाने, मूल्याच्या अंगाने लिहिलेला हा बहुधा त्यांचा पहिला ग्रंथ असावा, ज्याचं नाव यशपुष्प असं आहे. या ग्रंथाला मराठी समीक्षक कोणत्या श्रेणीमध्ये टाकतील हे काय अजून मला माहिती झालेलं नाही आहे, किंवा त्याचं नामांतर कसं होईल हे पण मला माहीत नाही आहे. हा गद्य आहे, हे काव्य आहे, हे विचारप्रवर्तक पुस्तक आहे, वगैरे वगैरे प्रश्न निर्माण होणार आहेत आणि त्याची उत्तरं देण्याची जबाबदारी समीक्षकांच्यावर आहे. मला या ग्रंथांच्या बाबतीत 2-3 गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हा जर काव्यसंग्रह असेल तर मराठी कविता एक वेगळं रूप घेऊन, वेगळी आकृती घेऊन आणि वेगळा आशय घेऊन मराठी साहित्यात पहिल्यांदाच प्रवेश करते आहे असं मोठ्या आनंदाने म्हणावं लागेल. कवितेची जी आपल्याला आत्तापर्यंत जी आकृती दिसायची तिच्यापेक्षा वेगळी आकृती ह्या कवितेमध्ये आहे. 1 ओळीची कविता पण आहे, 2 ओळीच्या पण कविता आहेत आणि नवीन नवीन प्रयोग पण आहेत. खरं म्हणजे 2 ओळीची कविता आणि 1 ओळीची कविता यालाही आपल्यामध्ये खूप मोठी परंपरा आहे. दक्षिणेकडचे जे महाकवी होते थिरुअल्लूर यांनी पहिल्यांदा कुरल म्हणजे 2 ओळीची कविता लिहायला सुरुवात केली आणि ही कविता जगभर गाजली. तिचा आशय, तिची आकृती आणि तिचं सौंदर्य. त्यानंतर चीनमध्ये आपल्याला ताओइझम दिसतो. लाओत्सेने अशाच 1 ओळीमध्ये, 2 ओळीमध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे दोन्ही प्रभाव आपल्या परंपरेतले आहेत ते मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा अवतरत आहेत असं मला वाटतं. यापूर्वी 4 ओळ्या आल्या, 5 ओळ्या आल्या, 6 ओळीच्या आल्या, पण 2 ओळीची कविता, 1 ओळीची कविता ही पहिल्यांदा येते आहे. कमी ओळीच्या आणि कमी शब्दांच्या कवितामध्ये जबरदस्त ताकद असते हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण कवीला अतिशय कमी शब्दामध्ये, अतिशय कमी ओळीमध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे ते अतिशय नीटपणे आणि परिणामकारक लोकांच्या समोर न्यावं लागतं. कारण इथे ओळी वाढवण्याची संधी तो घेत नाही किंवा शब्द वाढवण्याची संधीसुद्धा घेत नाही. हा जो कविता संग्रह आहे हा जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारा आहे. जीवन कशाला म्हणतात, जीवन मार्ग कोणते, जीवन मार्ग चालण्यासाठी काय मुठीत असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे, जीवन आनंदी कसं होतं, आनंदाच्या कल्पना काय, जीवन समाधानी कसं होतं, समाधानाच्या कल्पना काय, जीवनात यश अपयश कशाला म्हणतात, त्याच्या कल्पना आणि त्याच्या व्याख्या काय, या साऱ्यावर आशुतोषने अतिशय सुंदरपणे प्रकाशझोत टाकलेला आहे. आणि मानवी जीवनातली ही सगळी मूल्ये, ह्या सगळ्या संकल्पना मोठ्या खुबीने आणि मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी शब्दात पकडलेलं आहे. आणि हे सगळं छोटेखानी असल्यामुळं वाचल्यानंतर त्या क्षणाला माणसाच्या मनावर परिणाम होतो. हे पुस्तक ज्या काळात आलेलं आहे तो काळ माणसाचं खच्चीकरण करणारा काळ आहे. तो माणसाला अस्वस्थ करणारा काळ आहे. कारण जगातला प्रत्येक माणूस जगण्याच्या स्पर्धेमध्ये धावतो आहे. ही स्पर्धा व्यवस्थेने त्याच्यावर लादलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जो विजयी होतो तोच जीवन जगण्यास यशस्वी ठरतो. आणि आपल्याला माहीत आहे की स्पर्धेतले सगळेच्या सगळे काही विजेते होत नसतात. काही विजेते होतात आणि काही पराभूत होऊन अस्वस्थ राहतात. अस्वस्थता मग चित्रविचित्र रूप घेते आणि मग त्याचं रूपांतर मानवी जीवनात कसं पण होतं. की अनेकांनी असं सांगितलेलं आहे की आजच्या माणसामध्ये 10 पैकी 6 माणसं मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. युरोप अमेरिकेमध्ये 8 माणसं अस्वस्थ आहेत आणि भारतामध्ये सुद्धा ते प्रमाण होत आहे. ह्या अस्वस्थ झालेल्या मनाला स्थिर कसं करायचं, त्याला आनंदाकडे कसं न्यायचं, त्याला जीवन समजावून कसं सांगायचं, त्याला यशापयशाच्या कल्पना कशा सांगायच्या, हे काम आशुतोषच्या कविताने किंवा त्याच्या गद्याने केलेलं आहे. यातलं प्रत्येक वाक्य
ह्या घोटून घोटून तयार झालेल्या सुविचारासारखं वाटतं. आणि सुविचार तेव्हा जन्माला येतो की माणूस बराच काळ आपल्या काळजामध्ये तो विचार रुजवतो, त्याची घुसळण करतो, त्याला धार देतो, त्याला सौंदर्य देतो आणि मग जेव्हा ते कागदावर उतरतं तेव्हा त्याचा सुविचार तयार होतो, त्याचा जीवनसत्व तयार होतं, एक जीवन जगण्यासाठी घोषवाक्य तयार होतं. अशी सुंदर सुंदर वाक्ये या काव्यसंग्रहामध्ये आहेत. मी काव्यसंग्रह हा शब्द मुद्दाम वापरतो कारण यातल्या प्रत्येक ओळीमध्ये, ती 2 ओळी असतील, 1 ओळी असतील, 3 ओळी असतील, एक काव्यात्मक आहे आणि काव्यातून तयार होणारा एक ध्वनीसुद्धा त्याच्यामधून मिळतो आहे. म्हणून अडचणीत सापडलेल्या, चक्रव्यूहात सापडलेल्या, जीवनाकडे पाठ फिरवू पाहणाऱ्या समाजव्यवस्थेमध्ये हे पुस्तक माणसाला जगण्याचं सामर्थ्य देणारं, जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारं ठरेल याविषयी मला स्वतःला खूप खूप आशा आहे. आणि धावपळीच्या जगण्यामध्ये माणूस आता मोठ्या पुस्तकाकडून छोट्या पुस्तकाकडे पण आलेला आहे. पूर्वीसारखे 1000 पानाचे 2000 पानाचे ग्रंथ आता निघत नाहीत. ते कमी होत 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 आपण पॉकेट बुकपर्यंत गेलेलो आहोत. छोट्या वाक्याकडे माणूस निघालेला आहे, छोट्या शब्दाकडे निघालेला आहे, झटपट वाचनाकडे निघालेला आहे. आणि ही जी मानसिकता आहे तिला साथ घालणारं हे पुस्तक आहे. कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये हे पुस्तक तुम्हाला समजायला मदत होणार आहे आणि माणसाच्या जीवनाच्या सगळ्या आघाड्यांवर प्रकाश टाकण्याचा ते प्रयत्नही करणार आहे, किंबहुना त्याने आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे. आशुतोषला लेखनाची, विचाराची एक दीर्घ परंपरा आहे. ती त्याच्या घरातच त्याच्या आईवडिलाकडून मिळालेली आहे. त्यांचे वडील जसे अर्थशास्त्रज्ञ होते तशी त्यांची भाषा साहित्यिक होती. ती संगीतमय वाटावी अशी पण होती, ललित अंगाने पण जाणार होती. किंबहुना अर्थशास्त्र ललित साहित्यामध्ये साहित्यिक भाषेत सांगणारे रारावीकर हे पहिले अर्थशास्त्रज्ञ होते. इतका अवघड विषय त्यांनी सहज, सोपा, सुंदर करून आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि लोकांना ह्या अवघड विषयाकडे आकर्षित केलेलं आहे. आशुतोषही मला अतिशय महत्त्वाचा आणि त्याचं कौतुक करावं असं वाटतं. बँकिंगसारख्या क्षेत्रामध्ये आकड्याशी खेळणारा, स्ट्रॅटेजी आखणारा, अतिशय वृक्ष कामात असणारा माणूस जेव्हा लेखणी चालवतो तेव्हा त्याच्या लेखणीला, त्यातून उतरणाऱ्या शब्दांनासुद्धा एक लालित्य प्राप्त झालेलं आहे. आणि आता त्याच्या लेखनाचा ऋतू चालू झालेला आहे असं मला वाटतं. हा ऋतू अधिक काळ चालावा, तो सुंदर व्हावा, त्या ऋतूतून अशीच ग्रंथनिर्मिती व्हावी आणि आपल्यापर्यंत पोचावी अशी मी त्याला शुभेच्छा देतो, या ग्रंथाला शुभेच्छा देतो. आणि हा ग्रंथ लवकरात लवकर लोकांच्या हाती जाईल, त्यांना भावेल अशीही मला अपेक्षा आहे. तो सुंदर काढल्याबद्दल ग्रंथालयाला पण मी धन्यवाद देतो आणि या निमित्ताने मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. जगणं सुंदर करणारी जीवनसूत्र, तत्व आपल्यासमोर मांडणारं पुस्तक यशपुष्प. आणि हे पुस्तक आपल्यासाठी लिहिणारे लेखक डॉक्टर आशुतोष रारावीकर. या पुस्तकाला आणि लेखकाला मनापासून शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. दीपावलीच्या निमित्ताने ही विचार भेट आपण एकमेकांना नक्की देऊया. आपल्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतो आहोत. नमस्कार.